नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काय झालं ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं। पुण्यात भाजपसमोर दोन्ही राष्ट्रवादीचं दोन्ही पवारांचं काहीच चाललं नाही। झालं ते झालं। आता चुरस लागली आहे ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची। पण आता महानगरपालिकेत पवारांचं जे झालं ते जिल्हा परिषदेत होऊ द्यायचं नाही असं दोन्ही पवारांनी ठरवले। विषय आहे बारामतीच्या राजकारणातला, विशेषतः पुणे जिल्ह्याच्या राजकारणातला मोठी मिस्ट्री आणि गुळ उकलणारा आहे। जी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असं आपण मानत होतो, ज्या दोन गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत होत्या, त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकत्र लढवल्या। तेच दोन गट आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत एकत्र लढण्याची चिन्ह दिसत आहेत। हे प्रकरण वर करणे जेवढं साधं वाटतंय तेवढं ते अजिबात नाहीये, कारण इथे प्रश्न फक्त सत्तेचा नाही तर चिन्हाचा आहे। शरद पवार गटाचे उमेदवार अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर लढवणार का? या युतीमुळे राष्ट्रवादीचे नेते नाराज आहेत का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पवार पॅटर्नचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत। ही बातमी महत्त्वाची काय आहे, कारण याचे पडसाद फक्त बारामतीत नाही तर 2029 पर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटणार आहेत। त्यामुळे ही इनसाइड स्टोरी समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सुरुवात करूया बारामतीपासून। बारामती हा पवारांचा बालेकिल्ला। इथे दगड जरी उभा केला तरी तो पवारांच्या नावाने निवडून येतो असं म्हटलं जातं। पण मागच्या काही काळात या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याच्या चर्चा होत्या। पक्ष फुटला, अजित पवार सत्तेत गेले आणि शरद पवार विरोधात राहिले। पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना बारामतीतून एक मोठी बातमी समोर येते। ती म्हणजे या दोन्ही निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते का, की तिथेही काही छुपी युती होती? हा प्रश्न बाजूला ठेवला तरी तिथे भाजपच्या आव्हानाचा सामना करताना दोघांचीही दमछाक झाली। जो दारुण पराभव झाला त्याने कदाचित या दोन्ही गटांच्या नेत्यांचे डोळे उघडले असावेत आणि त्यातूनच आता एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषदेसाठी हे दोन गट जवळ येत आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाचे एक शिष्टमंडळ नुकतेच अजित पवारांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेले होते। विचार करा, जे कार्यकर्ते टीव्हीवर एकमेकांवर आग पाकड करतात तेच नेते अजित पवारांच्या घरी चर्चेसाठी जातात आणि ही चर्चा फक्त चहा पाण्यापुरती नव्हती तर ती होती जागा वाटपाची। माहिती अशी आहे की शरद पवारांच्या गटाने अजित पवारांकडे बारामतीमध्ये 3 जिल्हा परिषद जागा आणि 6 पंचायत समितीच्या जागांची मागणी केली आहे। आणि विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचं बोललं जात आहे। सकारात्मक चर्चा झाली याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की यावरून कितीही संघर्ष दिसत असला तरी ग्राउंड लेवलला हे दोन्ही गट एकमेकांच्या हातात हात घालून काम करायला तयार आहेत। आता इथे खरी गंमत आहे चिन्हाची। तुम्हाला माहिती आहे की निवडणूक आयोगाने आणि कोर्टाच्या लढाईत मूळ घड्याळ हे चिन्ह सध्या अजित पवारांकडे आहे आणि शरद पवार गटाकडे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे। पण बारामती आणि इंदापूर तालुक्यात एक वेगळीच रणनीती आखली जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जर ही युती झाली तर शरद पवार गटाचे उमेदवार चक्क घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। म्हणजे उमेदवार शरद पवारांचा, निष्ठा शरद पवारांवर, पण मत मागायचं अजित पवारांच्या घड्याळासाठी। हे राजकारण सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाणार असलं तरी पवारांच्या पॉवर गेमचा हा एक मास्टर स्ट्रोक असू शकतो। याची दुसरी बाजू म्हणजे जुन्नर तालुका। पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात तर परिस्थिती याहून रंजक आहे। तिथे खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे आहेत। ते तुतारी चिन्हावर निवडून आले आहेत। पण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ या एकाच चिन्हावर लढणार असल्याची माहिती आहे। आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर असणार आहे। जो खासदार संसदेत तुतारीचा आवाज घुमवतोय तोच खासदार स्थानिक निवडणुकीत घड्याळाचा गजर करण्यासाठी प्रचार करणार। हे का केले जाते? त्याचं कारण आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना। जुन्नरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचं मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला परतवून लावण्यासाठी, मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन एकाच चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतलाय। जिथे जे चिन्ह फायद्याचं तिथे वापरायचं, ही साधी आणि सरळ स्ट्रॅटेजी आहे। इंदापूर तालुक्यात तर घराणेशाही आणि पक्षांतराचा एक नवीन अंक पाहायला मिळतोय। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या इंदापूरमधील बावडा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार आहेत।
विशेष म्हणजे त्या घड्याळ चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यावर तिकीट कोणाला द्यायचं आणि चिन्ह कोणतं वापरायचं हे आधीच फिक्स झालंय. दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही आपल्या मुलाला श्रीराज भरणे यांना राजकारणात उतरवलं आहे. ते बोरी पंचायत समिती गणातून उमेदवारी दाखल करत आहेत. म्हणजेच भरणे कुटुंबाची दुसरी पिढी आता सक्रिय झाली आहे. इथे चिन्ह आणि युतीची गणिते पक्की आहेत. पण हे समीकरण सगळीकडेच लागू पडतंय का? तर नाही. आंबेगाव तालुक्याचं उदाहरण घ्या. तिथे दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून देवदत्त निकम हे लढत आहेत. या दोघांमध्ये समेट होऊ शकलेला नाही. त्यामुळे तिथे घड्याळ विरुद्ध तुतारी अशी थेट लढत होणार आहे. म्हणजे जिथे नेत्यांचं जमतंय तिथे युती आणि जिथे जमत नाही तिथे कुस्ती. यालाच आपण सोयीचं राजकारण म्हणू शकतो. पण यातून एक गोष्ट नक्की आहे की आंबेगावात कुणीही जिंकलं तरी शेवटी विजय राष्ट्रवादीचाच होणार आहे. म्हणजे चितही पवारांची आणि पटही पवारांचीच. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळीही आपण पाहिलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही गटांनी आघाडी केली होती. पण भाजपच्या लाटेसमोर त्यांचा निभाव लागलेला नाही. त्या पराभवातून धडा घेत आता जिल्हा परिषदेसाठी ही चिन्ह वाटपाची नवीन स्ट्रॅटेजी, ज्याला आपण सिम्बॉल शेअरिंग म्हणू शकतो, ती अंमलात आणली जात आहे. जिथे तुतारी चालणार तिथे तुतारी, जिथे घड्याळ चालणार तिथे घड्याळ. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असो किंवा अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघ, दोन्ही ठिकाणी स्थानिक गणितानुसार चिन्हाचा वापर केला जाईल. आता या सगळ्याचा कायदेशीर आणि नैतिक पैलू काय आहे? एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू आहे. तारखांवर तारखा पडत आहेत. दोन्ही बाजूचे वकील कोर्टात एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. आणि दुसरीकडे जमिनीवर मात्र दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून तू किती जागा घेणार आणि मी किती हे ठरवत आहेत. ही मतदारांची फसवणूक नाही का? की हे मुरब्बी राजकारण आहे? अजित पवार सत्तेत राहून सत्तेचे फायदे घेत आहेत, निधी आणत आहेत, तर दुसरीकडे रोहित पवार आणि शरद पवार गटाचे इतर नेते विरोधी पक्षात राहून आक्रमक राजकारण करत आहेत. याचा फायदा काय? जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात 2029 पर्यंत मोठ्या निवडणुका नाहीत. अशावेळी सत्तेच्या चाव्या आणि विरोधी पक्षाचा आवाज दोन्ही गोष्टी आपल्याच घरात राहतील याची खबरदारी तर घेतली जात नाहीये ना. एका भावाने सत्तेची फळं चाकायची आणि दुसऱ्या भावाने संघर्षाची तुतारी वाजवायची. यामुळे पक्षाचं अस्तित्व टिकून राहतच, पण विरोधकांना विशेषतः भाजपला शह देणं सोपं जातं. ही दुहेरी चाल, जिला आपण डबल गेम म्हणू शकतो, ती पवारांच्या राजकारणाचा गाभा आहे. अर्थात या सगळ्याला पक्षातले काही नेते विरोध करत असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा सूर थोडा वेगळा आहे. कदाचित त्यांना ही जवळीक भाजपला कितपत रुचेल याची काळजी वाटत असावी, किंवा त्यांना आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती वाटत असावी. पण पवारांचे निर्णय हे नेहमीच अनपेक्षित असतात. आता यातला तांत्रिक मुद्दाही समजून घेऊया. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागा आहेत. पण गंमत अशी आहे की बंडखोरी रोखण्यासाठी अजून कोणत्याही पक्षाने एबी फॉर्मचं वाटप केलेलं नाही. एबी फॉर्म म्हणजे पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचा पुरावा. हा फॉर्म शेवटच्या क्षणापर्यंत का राखून धरला जातोय? याचं कारण, एकदा उमेदवारी जाहीर झाली की नाराज असलेले बंडखोर दुसऱ्या गटात जाऊ नयेत, किंवा जर युती झाली तर त्यांना त्यानुसार फॉर्म देता येत. एबी फॉर्म म्हणजे पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचा पुरावा. हा फॉर्म शेवटच्या क्षणापर्यंत का रोखून धरला जातोय? कारण एकदा उमेदवारी जाहीर झाली की नाराज झालेले बंडखोर दुसऱ्या गटात जाऊ नयेत, किंवा जर युती झाली तर त्यानुसार फॉर्म देता यावेत. हे सगळं सस्पेन्स थ्रिलर सारखं शेवटच्या मिनिटापर्यंत ताणून धरण्यात आलं आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक मधील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आज दिवसभर काय घडामोडी घडतात यावर जिल्ह्याच्या सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे. एकंदरीत काय तर बारामती आणि पुण्याच्या राजकारणात जे घडतंय ते राज्याच्या भविष्यातील राजकारणाची एक झलक आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी खरंच अंडरस्टँडिंगने लढल्या आणि त्यांनी यश मिळवलं तर 2029च्या निवडणुकीत हेच मॉडेल राज्यभर राबवलं जाऊ शकतं. न्यायालयाचा निकाल काहीही लागो, जमिनीवर कार्यकर्त्यांची मनं जुळलेली आहेत किंवा जुळवून घेतलं जात आहे हेच यावरून स्पष्ट होतं. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादी गटांनी असं सोयीप्रमाणे चिन्ह बदलून एकत्र लढणं नैतिकदृष्ट्या योग्य आहे का, की ही मतदारांची सरळ सरळ फसवणूक आहे? तुमचं रोखठोक मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.